तर मित्रांनो, कालच्या सामन्यात पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाचा 10 धावांनी पराभव झाला। त्यात प्रथम खेळताना दिल्ली संघाने 257 धावांची मोठी मजल मारली, ज्या त्या टार्गेटचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला 9 विकेट गमावत केवळ 247 धावा या करता आल्या। तर मग या विजयासह आता दिल्ली कॅपिटलने पॉईंट टेबलमध्ये 4थ्या स्थानावर झेप घेतली। तर दुसरीकडे मात्र मुंबई इंडियन्स संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता बरीचशी कमी झाली। तर मग अशात कोणत्या चुकांमुळे मुंबई इंडियन्स संघाला दिल्लीविरुद्ध पराभव हा पत्करावा लागला आणि याशिवाय आता मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो का, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मग अशात सर्वात आधी आपण मुंबई इंडियन्स संघ दिल्ली कॅपिटल संघाविरुद्ध पराभूत का झाला त्यामागील चुका पाहिल्या। तर यात पहिलं म्हणजे मुंबई इंडियन्स संघाची खराब ओपनिंग। खरं तर मुंबई इंडियन्स संघाच्या पराभवामागील पहिलं कारण आहे ते म्हणजे ओपनिंग, ज्यात एकीकडे रोहित शर्मा 8 चेंडूत केवळ 8च धावा हा करू शकला, तर दुसरीकडे ईशान किशन सुद्धा 14 चेंडूंमध्ये 20च धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला। तर मग 45 धावांच्या आतच मुंबई इंडियन्स संघाने दोन्ही ओपनर्सच्या विकेट गमावल्या होत्या, ज्यात रोहित ईशानच्या जोडीने पाहिले तर मुंबईसाठी 60 ते 70 धावांची पार्टनरशिप केली असती, तर 257 धावांचे हे मोठे टार्गेट गाठणे इतर फलंदाजांसाठी सोपं झालं असतं। त्यामुळेच इथे ओपनिंग खराब झाली आणि हेच यामागील पहिलं कारण होतं। त्या व्यतिरिक्त दुसरं कारण होतं गेराल कोटझेची कमी। खरं तर गेराल कोटझेने IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून आतापर्यंत 8 सामन्यात 12 विकेट हे घेतलेले आहेत, परंतु त्याला दिल्ली कॅपिटल या संघाविरुद्ध सामन्यातून बाहेर बसावं लागलं होतं। खरं तर टॉसच्या दरम्यान कॅप्टन हार्दिक पांड्याने सांगितलेले की कोटझेला पोटात दुखते, अशा स्थितीत त्याच्याऐवजी ल्यूक वूडवर जबाबदारी सोपवण्यात आली होती। परंतु अशात ल्यूक वूडने पाहिलं तर 1 विकेट घेतलाच, परंतु 68 रन्स सुद्धा दिले, त्यामुळेच तो एक महागडा गोलंदाज ठरला। त्या व्यतिरिक्त तिसरं कारण होतं रसिक डारची ओव्हर। खरं तर मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाच्या फलंदाजांनी 14व्या ओव्हरपासून तुफानी पद्धतीने रन्स काढण्यास सुरुवात केली, परंतु त्याच दरम्यान रसिकदारच्या ओव्हरने सामन्यात चित्र फिरवलं। खरं तर मुंबई इंडियन्स संघाला शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 71 रन्सची गरज होती, परंतु रसिकने इनिंगच्या 17व्या ओव्हरमध्ये केवळ 7 धावा दिल्या। त्यामुळे ही ओव्हर गेम चेंजर ठरली, कारण मग संघाला 3 ओव्हर्समध्ये विजयासाठी 64 रन्स हे हवे होते। त्यामुळे खेळाडूंवर दबाव वाढला, ज्यामुळे विकेट या पडत गेल्या। त्याचमुळे एकूण पाहिलं तर या चुकांमुळे कालच्या सामन्यामध्ये दिल्ली विरुद्ध मुंबई इंडियन्स संघ पराभूत झाला। पण अशात आता मग मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो का, आपण याबद्दल बोललो तर खरं तर मुंबई इंडियन्स संघाने पाहिलं तर IPL 2024 मध्ये आतापर्यंत फ्लॉप कामगिरी केलेली मुंबई इंडियन्स संघाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून सुद्धा संघाला पराभवाचा सामना करावा लागतोय, ज्यात 9 सामन्यांपैकी मुंबई संघाने 6 सामने गमावले असून 3 सामने जिंकलेले आहेत। त्यामुळेच आता मग प्लेऑफसाठी मार्ग काय याबद्दल बोललो तर इथं मुंबई इंडियन्स संघाला IPL 2024च्या प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना उर्वरित 5ही सामने हे जिंकावे लागतील। जर मुंबईने हे सर्व सामने जिंकले तर त्यांचे एकूण 16 पॉईंट होतील, त्यामुळेच ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात। परंतु तथापि केवळ नेट रन रेट या व्यतिरिक्त संघ जिंकू शकेल की नाही हे उर्वरित संघांच्या कामगिरीवर सुद्धा अवलंबून आहे। त्याचमुळे मुंबई इंडियन्स संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चान्सेस हे थोडेफार कमी झाल्याचं पाहायला मिळते। अशात तुम्हाला काय वाटते, मुंबई इंडियन्स संघ कमबॅक करत प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो का, ते कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, याशिवाय IPL 2024 नंतरून लगेचच T20 वर्ल्ड कप हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। मग T20 वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय संघाचं स्क्वॉड हे कसं असेल याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।